माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोणत्याही अधिकृत पदावर नसताना लातूर महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याने नवा वाद निर्माण झालाय। या प्रकरणी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मनपा आयुक्त मानसी मीना यांची भेट घेऊन जाब विचारलाय। काँग्रेसने लेखी निवेदन सादर करत सोमय्या यांनी कोणत्या अधिकारात बैठक घेतली असा प्रश्न उपस्थित केलाय। काँग्रेसने आपल्या निवेदनात म्हटलंय की सोमय्या यांनी 8 ऑगस्ट 2025 ला ही बैठक घेतली। संविधानानुसार कोणत्याही अधिकृत पदावर नसलेल्या व्यक्तीला प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। काँग्रेसने या कृतीला शासकीय कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप आणि प्रशासकीय कार्यालयाचा अवमान मानले। या बैठकीत सोमय्या यांनी एका विशिष्ट समाजाला बांगलादेशी संबोधून त्यांच्या विरोधात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याचा आरोपही काँग्रेसने केलाय। अशा प्रकारची वक्तव्ये समाजात तेढ निर्माण करणारी असून ती संविधानातील समानतेच्या अधिकाराचा अपमान करणारी असल्याचे काँग्रेसने म्हटलंय। याचबरोबर काँग्रेसने लातूरमध्ये जन्म नोंदणी प्रमाणपत्रासाठी नागरिकांना येत असलेल्या अडचणींवरही लक्ष वेधलं। या प्रक्रियेला 3-3 महिने लागत असताना कोणताही संविधानिक अधिकार नसलेली व्यक्ती शहरात येऊन बैठका घेत आहे। त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचे काँग्रेसने म्हटलंय। यावेळी मनपा कर्मचारी सोमय्या यांच्यासमोर लोटांगण घालत असल्याच्या घटनेचाही निषेध करण्यात आला। अशा कर्मचाऱ्यांची जन्ममृत्यू नोंदणी विभागातून तातडीने बदली करण्याची मागणीही करण्यात आली आहे। काँग्रेसने मनपा आयुक्तांनी या गंभीर बाबीची दखल घ्यावी आणि सोमय्या यांनी घेतलेल्या बैठकीतील चर्चेची आणि निर्देशांची माहिती लातूरकरांना द्यावी अशी मागणी केली आहे। यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, प्रवीण सूर्यवंशी, ॲडव्होकेट फारुख शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पूर्वी किरीट सोमय्या नावाचा एक आरटीआय कार्यकर्ता महानगरपालिकेमध्ये आले होते, परंतु या आरटीआय कार्यकर्त्याला महानगरपालिका प्रशासनाने एक व्हीआयपी ट्रीटमेंट दिली। त्याच्यासोबत आयुक्त, उपायुक्त, सहआयुक्त या सर्वांनी मिळून मीटिंग हॉलमध्ये मीटिंग घेतली, त्याचं स्वागत केलं। एका आरटीआय कार्यकर्त्याला एवढं महत्त्व देण्याची गरज काय? एक जातीयवादी विष पेरणाऱ्या व्यक्तीला घेऊन त्याच्यासोबत एवढी मीटिंग करण्याची गरज काय? कुठल्या संविधानिक पदावर ते आहेत? अशा पद्धतीचा आज आम्ही या ठिकाणी जाब विचारला। त्याचप्रमाणे या जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयात जे काही कार्य करणारे कर्मचारी आहेत ते त्या व्यक्तीच्या पाया पडतात। अशा व्यक्तीकडनं कसं या ठिकाणी कार्य होण्याची अपेक्षा आपण ठेवू शकतो? अशा व्यक्तीची तात्काळ त्या ठिकाणाहून बदली करावी अशी आज आम्ही या ठिकाणी मागणी केली। एक कॅरेक्टरलेस किरीट सोमय्या, सगळ्या भारताला माहिती आहे त्याचं कॅरेक्टर काय, आणि त्यांनी जगाला शहाणपणा शिकवायला आणि भारतातले बांगलादेशी तर लात घालून काढू हो। आणि सरकार का करलेलं 11 वर्ष झालं, गृह खातं सगळ्या देशाची सत्ता तुमच्याकडे सगळं आहे, सरकार कमी पडलं म्हणून ह्या कॅरेक्टरलेसला नेमलंय का ती सगळं बघायला? ही फक्त दर निवडणुकीच्या, गेल्या निवडणुकीच्या अगोदर येऊन काहीतरी जातीय विष पसरून गेले, आत्ता निवडणूक आले की ही नाटकं, ही फक्त निवडणुकीला सेंट्रलाइज करून असे एजंट प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये भाजपनं पेरलेले आहेत। आणि एकंदरीत जी भारतीय संस्कृती आहे त्याला गालबोट लावण्याचं काम चालू आहे। आणि इथं महानगरपालिकेत आल्यावर किती नागरिकाचा अनुभव आहे की बाजूला खुर्ची टाकून ना महानगरपालिकेत बसवलं जातं। तिथं टेबलला एवढे ज्येष्ठ नागरिक संघाचे लोक सुद्धा आता आले होते, त्यांना टेबलला खुर्ची टाकून राऊंड टेबल त्यांच्यासोबत मीटिंग होते का? होत नाही। बुके हां, ज्येष्ठ नागरिक कुणी एवढे नागरिक, हजारो नागरिक रोज महानगरपालिकेत येतात, कुणाकुणाला बुके देतात? असल्या कॅरेक्टरलेसला बुके देऊन महानगरपालिकेचा अवमान झाला नाही का? आणि काही दळबद्री त्या जन्मनोंदणी विभागातले कर्मचारी महानगरपालिकेचे पाया पडले किरीट सोमय्याच्या। लाज वाटली पाहिजे, घरी आईवडिलाच्या पाया पडत नाहीत। असल्या नालायकांना तात्काळ हाकलून द्या, त्या जागेवर ठेवायचं नाही। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।